नमस्कार मंडळी, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे आणि आपल्या बाप्पाचा आवडीचा खाऊ म्हणजे उकडीचे मोदक. बाहेरून लोण्यासारखे पांढरे शुभ्र आणि सॉफ्ट असे आणि आतमध्ये नारळ आणि गुळाचे रसाळ असे सारण. तुम्ही जर या पद्धतीने मोदक बनवले तर अजिबात चुकणार नाहीत. एकदम परफेक्ट असे बनतील. चला तर मग बाप्पाचं नाव घेऊ आणि रेसिपीला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. तर सर्वात आधी आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी ते घेत आहे 1 चमचा तूप आणि आता त्यामध्ये घालूया 1 कप ओल्या नारळाचा किस. हे आता आपण 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया. तर इथे 1 मिनिटभर हे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूया 1 कप गूळ. इथे मी 1 कप नारळासाठी 1 कप गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. जोपर्यंत गूळ हा पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तर इथे गूळ हा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचा खसखस. तर ही खसखस मी भाजून घेतलेली आहे आणि यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा वेलची पूड. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये घालूया जायफळ. तर जायफळ माझं राहिलेलं घालायचं, त्यामुळे मी आता घालत आहे. आता हे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याला खूप वेळ परतण्याची गरज नाहीये. गॅस बंद करून आता हे आपण थंड करून घेऊया. आपलं सारण हे तयार आहे. आता आपण मोदकासाठीची उकड तयार करून घेऊयात. त्यासाठी पॅन मध्ये मी घेत आहे 2 कप पाणी. तुम्ही इथे पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता किंवा 1 कप दूध आणि 1 कप पाणी असेही करू शकता. त्यानंतर मी ते घालत आहे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप. आता पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण घालूया 2 कप तांदळाचे पीठ. गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मोदक बनवताना सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे उकड. जर तुमची उकड ही व्यवस्थित झाली नाही तर मोदक चिरतात, व्यवस्थित होत नाही. त्यामुळे व्यवस्थित मेजर करूनच घ्यायचं आहे सर्व काही. म्हणजे मी इथे 2 कप तांदळाच्या पिठासाठी 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि यावरती झाकण ठेवून आपण हे 5 मिनिटे वाफवून घेणार आहोत. तर इथे 5 मिनिटे झालेली आहेत. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता आपण हे मळून घ्यायचं आहे. गरम असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे मळण्यासाठी मी इथे मॅशरचा वापर करत आहे. तुम्ही याऐवजी ग्लास किंवा एखाद्या वाटीनेही मळून घेऊ शकता. आणि यानंतर हे हलकसं थंड झाल्यानंतर आपण याला हाताच्या साह्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं व्यवस्थित मळून घ्याल, जेवढं जास्त मळजाल ना तेवढेच तुमचे मोदक हे परफेक्ट बनतील, अजिबात चिरणार नाहीत. तर इथे हे पीठ हलकसं थंड झालेलं आहे. आता हे मी हाताने व्यवस्थित मळून घेणार आहे. 10 मिनिटे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुमच्या घरी मोदक बनवतात का आणि ते कसे बनवतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे 10 मिनिटे झालेली आहेत. मी 10 मिनिटे हे अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. पीठ हे परफेक्ट झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो दाबून बघायचा. साईडने जर चिरला नाही तर समजायचं की आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे. हे पहा, साईडने चिरलेलं वगैरे नाहीये. चला तर मग आता आपण मोदक बनवूया. तर इथे तुम्हाला कितपत मोठा मोदक बनवायचा आहे त्यानुसार इथे पीठ घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये मी दाखवते अगदी त्याप्रमाणे आपल्याला आधी पारी बनवून घ्यायची आहे. मधला जो भाग असतो तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि साईडचा भाग आपल्याला पातळ करायचा आहे. जर पीठ हाताला चिटकत असेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. तर इथे पारी ही बनवून झालेली आहे. आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया आणि आता मोदकाला आपण कळ्या पाडून घेऊया. तर हे पहा, अगदी हलक्या हाताने असं व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या आहेत.
तुमच्याकडे मोदक बनवण्याचा साचा असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. कसेही बनवा, अगदी परफेक्ट असे होतात. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशा कळ्या होत आहेत, अजिबात चिरत नाहीत. आता आपण मोदक बंद करून घेऊया. अगदी एकसारखा असा हळूवारपणे आपल्याला मोदक हा बंद करून घ्यायचा आहे. बघताना तुम्हाला वाटत असेल की खूप अवघड आहे, पण अजिबात अवघड नाही. प्रॅक्टिस करा तुम्ही, एकदम सोपं असं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा मोदक आपला हा तयार आहे. अगदी सुंदर अशा कळ्या ह्या पडलेल्या आहेत. हे पहा, अगदी परफेक्ट असा आपला मोदक हा बनलेला आहे. याच पद्धतीने आता मी सर्व मोदक इथे बनवून घेणार आहे. तुम्हाला जर ही पद्धत जर खूप अवघड वाटत असेल तर मी तुमच्यासाठी एक वेगळी पद्धत घेऊन आली. हे पहा, इथे आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला कितपत मोठा मोदक हवा आहे तेवढा लाटायचा आहे आणि लाटून झाल्यानंतर एका वाटीच्या साह्याने आपल्याला गोल आकार बनवून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने. आता आपण याला सुंदर अशा कळ्या पाडून घेऊयात. अगदी हलक्या हाताने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथं सुंदर अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता यामध्ये सारण भरून घेऊया आणि मोदक बंद करून घेऊया. हे पहा, अगदी सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. तर इथे सर्व मोदक हे बनवून झालेले आहेत. आता हे आपण वाफवून घेऊयात. त्यासाठी मी ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चाळणी घालून त्यावरती ओला कॉटनचा कपडा मी घालून घेतलेला आहे. त्यावरती आता मोदक आपण ठेवून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून हे 10 ते 12 मिनिटे आपण वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 12 मिनिटे हे व्यवस्थित वाफवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे आपले हे मोदक तयार आहेत.